पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं असं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। शहांच्या रायगड दौऱ्यावरून महेंद्र दळवी यांनी हे वक्तव्य केलंय। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून रखडत राहिलेला आहे। खरं तर आता 100 दिवस देखील पूर्ण झाले। 100 दिवसांचं टार्गेट मुख्यमंत्र्यांनी दिलं तरी देखील रायगडला स्वतःचा पालकमंत्री भेटत नाही, ही शोकांतिका आहे का? मला असं वाटतं अमित शहाजी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत। जो प्रोटोकॉल लोकांनी दिलेला आहे, जो सन्मान दिलेला आहे त्याचा आदर निश्चित करतील आणि म्हणून वेट अँड वॉच। कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठच्या रूपाने घोषित करेल असं मला निश्चित वाटतं। तुम्ही म्हणतात भरतशेठ होईल, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडमध्ये येतात आहेत, तिथं तुमच्या खासदारांच्या घरी ते जेवायला जाणार आहेत। मग कुठेतरी हे पॉलिटिक्स तुम्हाला वाटतंय का या संदर्भात काही आतमध्ये होईल, शिजेल म्हणून? नाही, आता तटकरे साहेबांचं तुम्हाला माहिती आहे, तरी देखील आम्ही आशावादी आहोत की ते जेवायला कुठे गेले, भेटीला कुठे गेले, महाराजांना दर्शन येतात आणि रायगडला न्याय देतील। कारण छत्रपतींचा मावळा भरतशेठ आहे आणि भरतशेठ रूपाने पालकमंत्रीपद निश्चित मिळेल आणि तमाम रायगडवासियांना त्या स्वरूपाचा न्याय निश्चित मिळेल असं वाटतं। परंतु खरं तर हा रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुटेल म्हणून असं सातत्याने तुम्हीच अधिवेशनाच्या दरम्यान सांगत होता, परंतु अधिवेशन उलटून देखील अजून काही दिवस आता झालेले आहेत, तरी देखील हे तुमच्या पदरी मिळत नाहीये। शिवसेनेचं कुठं महायुतीमध्ये खच्चीकरण आहे का? कारण की हे असं आहे की रायगडवरती नेहमीच अन्याय झाला आहे, याने त्या महायुती असेल, महाआघाडी असेल, निश्चित न्याय मिळाला आहे। पण आता रायगडला जाग आली असं मला वाटतं आणि उद्याच्या दौऱ्यानंतर निश्चित रायगडला जाग येऊन खऱ्या अर्थाने पालकमंत्री